आशालू पसरला दूरवर, स्वर्ग सुखाचे हे जगणे निरंतर. सह्याद्री उभा पाठीशी खंबीर, समुद्र किनारा सोबती सुंदर. निसर्ग राजा कोकण माझा, जगभर त्याचा गाजा वाजा. निसर्ग राजा कोकण माझा, जगभर त्याचा गाजा वाजा. नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. आज मी आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवणे या खाडीत. आणि इकडचं जे खवणे खाडी तुम्हाला दिसते ते खूप शांत आहे आणि निसर्ग सौंदर्य आहे. आणि इकडची खासियत म्हणजे इकडचं आहे कायकिंग इकडचं एक खूप ह्याच्यासोबत म्हणजे एक बोटिंग केली जाते आणि इकडचं संपूर्ण निसर्ग सौंदर्य दाखवलं जातं या कायकिंगबाबत. आता हे जे इकडचे जे गावचे लोक आहेत त्यांनी ही सुरुवात केली आहे कायकिंगची. आपण त्यांच्यासोबत खास आज गप्पा गोष्टी मारणार आहे आणि इकडचा सर्व अनुभव आपण त्यांच्यासोबत शेअर करणार आहे, विचारणार आहे कसं ह्याची सुरुवात झाली आणि छान आपण गप्पा गोष्टी मारणार आहे. तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव रोहन परब आहे. रोहन सर, तुमचं सिद्धू गोंधळ या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे. थँक्यू. मला थोडी इकडच्या निसर्गाबाबत आणि तुम्ही जी कायकिंग सुरुवात केली मी ती स्वतः अनुभवली, मला खूप छान वाटलं आणि इकडचा मला अनुभव घ्यायचा आहे. आणि मला विचारायचे प्रश्न, पहिला प्रश्न असा आहे की ही जी तुम्ही कायकिंगची सुरुवात केली आणि खवणे या खाडीत, मला सांगा तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की मला या खवणे खाडीतच मला ही करायची आहे कायकिंग? सर, सुरुवातीला आम्ही असं टीव्हीवर वगैरे बघायचो, इन्स्टावरती वगैरे, की गोवा साईडला, कर्नाटक साईडला ही जास्त प्रमाणात चालते ही कायकिंग. तर त्यामुळे आम्ही सुरुवातीला म्हणत होतो की आपण थोडं स्टार्टअप चालून बघूया की कसं काय आमच्याकडे चालेल की नाही. म्हणून सुरुवातीला आम्ही जी किती 4 बोट पासून सुरुवात केली होती. 4 बोट पासून? हा. मग हळूहळू आम्ही ते इन्स्टावरती, युट्यूब वरती वगैरे आम्ही शेअर करत गेलो की म्हटलं बघूया कसं काय रिस्पॉन्स येत होतो. आणि मग आम्हाला रिस्पॉन्स चांगला यायला लागला की हळूहळू बाहेरून सुद्धा लोक यायला लागले. मग हळूहळू प्रत्येक जण आता माउथ पब्लिसिटी होत पण गेली आणि मग लोकांची वर्दळ इथे वाढू लागली, इकडे यायला लागलं म्हणजे तुमचं मार्केटिंग बघायला लागलं. बरोबर. आणि हळूहळू मग आम्ही ते 4 बोट नंतर हळूहळू वाढवत गेलो. मग 4 चे 8 झाले, आता झाले 20 पर्यंत आम्ही बोट केल्यात. तुमच्या स्वतःच्या 20 बोट आहेत? होय. ओके, खूप छान. पण मला एक सांगा, कोकणात एवढे सारे समुद्र आहेत, बरोबर, खूप छान खाडी आहेत, खूप निसर्ग, पण तुम्हाला काय वाटलं याच खाडीत, याच समुद्र किनारी करावे, खवणे या खाडीतच करावे असं का वाटलं? सर, म्हणजे इथे करायचं मुख्य कारण म्हणजे इथे जे समोरचे दिसत आहेत ते मँग्रुव्स आहेत इथे. मँग्रुव्स आहे, ओके. आणि त्या मँग्रुव्स बघण्यासाठी लोक बाहेरून वगैरे येतात. त्यात काही लोकेशन्स आहेत, जसे की ती मँग्रुव्ह फॉरेस्ट आहे, पूर्ण एक केव आहे त्या मँग्रुव्ह मध्ये, त्यात तुम्हाला आतमध्ये जाऊन फिरता येतं पूर्ण. अशा प्रकारे म्हणून ते लोक बघायला जास्त येतात. ही खासियत आहे या कायाकिंगची. म्हणून इकडे आम्ही स्टार्ट करण्याचा आता निर्णय डिसिजन केला होता. म्हणून इकडेच आपण करावं, इकडचं छान निसर्ग सौंदर्य म्हणून. खूप छान. मला सांगा, हे जे आपण कायकिंग करतो तर इकडचा पहिला अनुभव कसा असतो? जेव्हा मी नवीन म्हणून मी पहिल्यांदा इकडे येतो तर किती भीती किती आहे की करताना पहिला भीती वाटते की अरे मजा, म्हणजे किती रिस्क आहे? बरोबर. म्हणजे जे कोण येतात पर्यटक त्यांचा प्रश्न हाच असतो की म्हणजे काहीतरी खोल असेल वगैरे. आम्ही कधी केले म्हणजे तिकडचे येतात ते 90% फर्स्ट टाइम केलेलेच असतात आणि लहान मुलं वगैरे पण असतात, त्यांना काय एक्सपिरियन्स नसतो कसं काय करायचं. मग त्यात आम्ही त्यांना पूर्ण गाईड करतो, जायच्या आधी इन्स्ट्रक्शन पण देतो कसं काय जायचं असतं वगैरे. लाईफ जॅकेट सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि सोबत एक असे गाईड्स तुम्हाला दिसतील, ते पण गाईड्स असतात तुमच्या सोबत, ते तुम्हाला पूर्ण गाईड करतात. आणि याची लेवल म्हणजे जी खाडी आहे आमची त्याची जास्त नाही, 6 ते 5 फूट पर्यंतच आहे. ओके, म्हणजे रिस्क नाहीये, आरामात म्हणजे. आणि मी आलो, मी स्वतः कायकिंग केलं, अनुभव घेतला की पहिलं तुम्ही लाईव्ह जॅकेट देता, त्यांना व्यवस्थित चेक करता व्यवस्थित बांधलं की नाही. आणि इकडचं पाणी पूर्ण सेफ आहे, म्हणजे मगर असं काही नाहीये, असं खूप छान आहे पूर्ण. होय. आणि इथे पूर्ण कशी गाईड्स वगैरे तुम्हाला पण कोऑपरेट करतात पाण्यात असताना, कुठे चुकलात वगैरे, तो पण एक मेन पॉइंट आहे. मग इझी होऊन जाते, शिकतात. पण हे जे कायकिंग करतात इकडचे पर्यटक, तर त्यांना किती मिनिटासाठी तुम्ही देता की इथे तुम्ही करा?
सर याचा टाइम म्हणजे तो 45 मिनिट्सचा टाइम असतो. 45 मिनिटचा. मोस्टली होतं 1 तास पर्यंत देतो तरी, हा, कारण जास्त वेळ पण ही ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, कारण हात वगैरे दुखतात मग. हात दुखतात, त्यामुळे बरोबर. मुख्यतः 1 तास पकडतो आम्ही टाइम. 1 तास. आता मी स्वतः मगाशी अनुभव घेतला, बरोबर पण मला एक विचारायचं जेव्हा मी पर्यटक नवीन येतो कायकिंग करायला, बरोबर तर इकडचं काय काय निसर्ग सौंदर्य असं बघायला मिळतं, म्हणजे काय काय पॉइंट्स आहेत छान, बरोबर. थोडे जरा सांगा मला. पॉइंट्स म्हणजे जर सपोज तुम्ही सकाळी वगैरे आलात, हम्म. पहाटे म्हणजे 7 वाजता वगैरे तरी, हा तर इकडे काही वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असतात. हा, पक्षी हॉर्नबिल असतात. असतात, हा. परत किंगफिशर असतात, हम्म. विविध प्रकारचे असतात. हा ते तुम्ही बघू शकता आल्यावर, आणि पूर्ण कशी शांतता असते. तो पण एक अनुभव चांगला असतो कायाकिंग करायचा. हा आणि यात काही केव्स आहेत, ती पण एक बघायचा चांगला अनुभव मिळतो तुम्हाला. बर्ड्स असं की हे सर्व एक मँग्रोव्हची केव्ह आहे, केव आहे. ती कुठे पण ती आपण पुढे आहे का जरा? हो जरा पुढे आहे. ती जरा हाय टाईडच्या वेळी आलात सध्या, हा, तर ती तेव्हा बघायला मिळेल. इतर वेळी नाही बघायला मिळेल. नाही, सध्या आता ही लो टाईड आहे, त्यामुळे तुम्ही बघू नाही शकला. ओके. आणि सपोज तुम्ही जो सीझन असतो, हा म्हणजे आता सपोज डिसेंबर नंतर जो काही पुढचा जो सीझन असतो, हा त्यात पूर्ण पाणी भरलेलंच असतं, म्हणजे हाय टाईडच असते. हा, मग तुम्ही ती कधी पण आल्यावर ती केव्ह बघू शकतात. केव बघू शकतो काय? हो. खूप छान छान छान. आणि जे काही मँग्रोव्हचं फॉरेस्ट आहे ते पण बघू शकतात. हम्म. हे असे काही पॉइंट्स आहेत, तुम्ही अनुभवू शकता इथे आल्यावर. आता ही आपली व्हिडिओ बघतील सर्वजण, बरोबर. पण जे पण येतील पर्यटक, आता मला सांगा कायकिंगचा हा कोणता वेळ आणि कोणता ऋतू चांगला आहे, की त्यावेळी तुम्ही सांगू शकता की पर्यटकांनी या वेळी यावे आणि या ऋतूमध्ये आलं तर बरोबर. सर्वोत्तम आहे. हिचा बेस्ट टाइम आहे तो म्हणजे आहे उन्हाळ्याची, जे काही सुट्टी असते, हा. उन्हाळी सुट्टी, हम्म. त्यामध्ये खूप गर्दी असते. जवळपास इथे 100 तरी जास्त बोट आतमध्ये असतात, हा म्हणजे सगळ्याच बोट आतमध्ये उतरलेल्या असतात. हा आणि जरा याचा लो सीझन म्हणजे तो जरा पावसामध्ये असतो. म्हणजे हा सीझन आहे तो जरा लो सीझन आहे, म्हणजे जास्त पर्यटक नसतात पण यात. पावसात करू शकतो हो, आपण, करू काही शकतो. टेन्शन नाही. काही जर जोरात टेन्शन पाऊस आला हाईट असं नाही काही नाही, असं काही नसतं, कारण पाण्याला काही फ्लो नसतो, असा फ्लो नसतो. पूर्ण सेफ आहे. त्यामुळे येऊ शकतात. हा. फक्त त्या सीझन मध्ये आलात, सपोज डिसेंबर मध्ये जरी आलात क्रिसमसच्या वेळी, तरी तो पण चांगला सीझन आहे यावेळी. चांगला सीझन हो आहे. हो आता तुम्ही मला सांगितलं की डिसेंबर हे सर्व चांगलं आहे, बरोबर छान आहे. आता मला सांगा, जेव्हा आपण मी मगाशी कायकिंग करत होतो, बरोबर. पण असा कोणता पॉइंट आहे तो खूप छान आहे, म्हणजे तो तुम्ही सांगू शकता की तो त्या पॉइंटला जाऊन नक्की तो पॉइंट बघा असा? तोच मी तुम्हाला परत सांगेन की तो एक मँग्रोव्ह केव्ह म्हणून एक पॉइंट आहे ना, हा. तो एकदम छान पॉइंट आहे. तो इकडेच म्हणजे आहे, या कॉर्नरलाच आहे. तुम्ही म्हणजे तो हाय टाईड वेळी बघू शकता. तोच सध्या एक point इकडचा सुंदर. पॉइंट आहे हा. आणि जे काही मँग्रोव्हचं जे फॉरेस्ट दिसतं हा ते मेन पॉइंट आहे. आणि जर संध्याकाळी तर सनसेट अनुभवू शकता. हा, तेव्हा तो छान हा. असतो बघणार का? हो बेस्ट टाइम आहे. ओके ओके ओके. मला सांगा, इथे सर्व इकडचा कायकिंग बरोबर इथे खूप छान निसर्ग सौंदर्य आहे. बरोबर कायकिंग सोडून इकडे अजून कोणते असे छान पॉइंट आहे, म्हणजे इथे पर्यटक तुमच्या ते कायकिंगला येतील, बरोबर. हा अनुभव घेऊन अजून आजूबाजूला कोणता असा परिसर आहे की तिथे जाऊन अजून तुम्ही अनुभव घ्या, असं तुम्ही सांगू शकता? आजूबाजूचा परिसर म्हणजे आता कायाकिंग पासून 2 मिनिटावरच बीच पण आहे, खवणे बीच. खवणे बीच इकडेच जवळ? समोरच आहे एक. हा, तो पण बघू शकतात. आणि हा. काही मंदिर आहेत, मंदिर. खवणेश्वरचं मंदिर वगैरे ते देवाचं मंदिर खवणेश्वर, ते पण आहे. आणि तुम्ही सपोज स्टेला वगैरे आहे तर होमस्टे पण आहे बघा समोर. म्हणजे तुम्ही होमस्टे पण हा, तो करण्यात येत? खवणे पॅराडाईज म्हणून आमचाच आहे होमस्टे. मग तुम्ही तो म्हणजे पण बघू शकतो. प्रेक्षकांना सांगू शकतो, जर तुम्ही हो. इकडे येशाल की कायकिंग करायला, तर तुम्हाला इकडे राहण्याची पण सोय आहे, व्यवस्थित राहायला पण हो सोय आहे. बरोबर. खूप छान छान. मला एक सांगा, आपण एवढा मोठा बिझनेस चालू करतो, बरोबर. ओके, तर ह्याचा फायदा गावच्या लोकांना काय होतो का तुमच्या? हो नक्कीच होतो. म्हणजे आता सपोज आम्ही स्टार्ट केलं, आमचं सुरुवातीला फर्स्ट होतं काय की, हा तेव्हा 3-4 बोट्स होत्या. हा आणि म्हणजे अजून असं कोणचं बोट गावात तर कोणचंच नव्हतं. हा मग आम्ही सुरू केल्यानंतर बरेच जणांना रोजगार मिळाला. जेणेकरून आता जवळपास गाववाल्यांकडे, आता सपोज आमच्या आता इथे घर किती आहेत, तरी आता आमची वाडी एक आहे अशी, गावात वाडी असते माहिती असेल. हो हो, वाडी वाडी. तर 10 वाडी, आमच्या 10 घर आहेत एका हा. वाडीत. मग आता त्या 10 घरात पण सगळ्यांचे बोट झाल्यात. आणि हा. जो काय दुसरा कोळीवाडा आहे त्या साईडला सुद्धा वाटतं प्रत्येक जणांनी बोट्स घेतल्या. आता जवळपास 250 ते 300 बोट झाले आहेत. म्हणजे तुमचा बिझनेस बघून बघून हा. आजूबाजूला पण बरोबर. बघितले, बाजूला दुकानं काढली, म्हणजे खायला पण येऊ हो, शकतात, मग असं छान जवळपास केलं. 50 ते 60 लोक नवीन रोजगार मिळाला आहे त्यांना.
असं आहे. म्हणजे एक मराठी माणसाने खूप हा. छान बिझनेस केलाय कोकणात राहून किती छान बिझनेस करता येतो. आपल्या आजूबाजूचा परिसर बघून त्यांनी एक खूप छान बिझनेस केलाय असेच सर म्हणतात. हे खूप छान. आता आपण बिझनेसचा विषय आला, तुम्ही आता बिझनेस बिझनेस करताना खूप अडचणी येतात. हो. जेव्हा तुम्ही हा कायकिंग बिझनेस करत होता, सुरू बरोबर. केला, तर काय अडचणी आल्या आणि अडचणी आल्या तर तुम्ही ते कसे शॉर्ट आउट केले? अडचणी म्हणजे आता सुरुवातीला आम्हाला हा. काही आधी माहित नव्हतं. नवीनच आयडिया होती, चालेल नाही चालेल काय हा त्यात काय आम्हाला माहित नव्हतं. हा त्यामुळे सुरुवातीला जर काही कस्टमर्स वगैरे काही कमी यायचे, कमी यायचे. हा म्हणजे माहित नसल्यामुळे लोकांमुळे हा. यायचे नाही. आणि सुरुवातीला कसे आम्हाला लोक जायला घाबरायचे वगैरे, हम्म. म्हणजे काय ते पण थोडे म्हणजे होतं, सॉर्ट आउट केलं. मग हळूहळू कसे हा. रील्स वगैरे बनवली हा आणि गाईड्स वगैरे जे म्हटलं गाईड केल्यानंतर पूर्ण ते हे कमी झाले आणि आता एवढा काही येत नाही इश्यू. हा. आता प्रत्येकाला माहित झालंय, आता काय ट्रेंडच झालेला आहे, त्यामुळे आता येतात. म्हणजे तुम्ही थांबले नाही, म्हणजे कस्टमर होय. येत होते, घाबरत होते, नाही नाही पण तुम्ही जिद्दीने बरोबर. लढले, म्हणजे हा. त्यांना गाईड चांगलं केलं, त्यांना बरोबर सर्व दाखवलं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तुम्ही दिला बरोबर. आणि हळूहळू असा हा बिझनेस वाढवत गेला हो, तुम्ही. वाढत गेला आता. खूप छान उत्तर दिले. आता तुम्ही एवढं सुंदर केलंय, हे कायकिंग बरोबर. सर्व सांभाळलंय. भविष्यात तुम्हाला काय म्हणजे असा विचार आहे की मला इथे स्पोर्ट्स अजून काय वॉटर स्पोर्ट्स हा काय आणायचे आहे, की बरोबर. अजून काय ऍडव्हेंचर काय आणायचं आहे, असा काय विचार आहे? बघूया आता, मी आता या वॉटर स्पोर्ट बरोबर अजून काही बोटिंग वगैरे असतील, जे काही सायकल बोट वगैरे असेल काहीतरी, ते ओके. पण बघूया, आणायचा विचार आहे. विचार बघूया. आहे तुमचा. हा. ओके. खूप धन्यवाद. खूप छान अरे उत्तर नक्की सर. दिली आम्हाला या निसर्गाबद्दल. अरे कोकणात असं. तुम्ही छान एक बिझनेस करतात आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला मी. तुम्ही जो बिझनेस सुरू केला असा बरोबर. कोकणात राहून, हा. आपल्या मातीत राहून बिझनेस बरोबर. केला, इकडच्या कोकणाच्या लोकांना बिझनेससाठी तुम्ही काय संदेश देशाल, किंवा इथे जे पण पर्यटक येतात बरोबर. त्यांना काय एक संदेश, एक छान मेसेज देशाल? मी संदेश म्हणजे काय देऊ शकतो तर, म्हणजे शहरात नोकरी करण्यापेक्षा थोडी गावात राहून पण तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणजे हा. गावात सुद्धा रोजगार आहेत, हा ते पण तुम्ही आता सपोज करू शकतात, की असंच नाही की मुंबईला पण जावं लागेल. हा आणि पर्यटकांना संदेश द्यायचा म्हणजे तर, इथे आल्यावर फक्त कचरा वगैरे करू नका. इकडची जी शांतता आहे ती फक्त पाळली पाहिजे. हा म्हणजे काही ड्रिंक्स वगैरे अलाव असतात, काही येतात, हा ते म्हणजे धिंगाणा वगैरे फक्त करू नका. हा. एवढंच सजेस्ट देईन हा. की इकडची जी काही शांतता आहे, स्वच्छता आहे, तीच राखली पाहिजे. हम्म. बाकी काय, एवढाच मी संदेश देईन त्यांना. सरांनी खूप छान उत्तर दिलं आपल्याला. बरोबर. तुम्ही कोकणात या, इकडचा अनुभव घ्या. फक्त आल्यावर इथे निसर्ग हा. तुम्ही व्यवस्थित ठेवा. म्हणजे तुम्ही आल्यावर इथे कचरा इकडे टाकू नका आणि निसर्गाची वाट लावू नका. किती सुंदर उत्तर दिलंय. परमेश्वराकडे प्रार्थना करतो मी, तुमचा बिझनेस खूप मोठा अरे होऊन दे नक्की आणि सर. तुमच्याकडून इकडचे गावचे लोक खूप बर. शिकून दे आणि कोकणातच राहून अशा प्रकारे खूप अजून वेगवेगळे बिझनेस काढून दे, एवढीच प्रार्थना हो करतो. नक्की. आणि खूप छान प्रश्नाची उत्तर दिली. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे का, अजून काय सांगायचं आहे का सर? मी सांगायचं म्हणजे सर, या सरांचा पण एक नवीन चॅनल आहे, हा, त्यांना सबस्क्राईब वगैरे शेअर करा धन्यवाद. त्यांचं चॅनल. आणि त्यांना पण पुढे न्या. हे पण मराठीच माणूस आहे, पुढे गेला पाहिजे, हेच सांगेन सर. ठीक आहे. धन्यवाद सर. खूप छान उत्तर दिली हो, प्रत्येक सर. प्रश्नाची. खूप आभारी आहे. नक्की धन्यवाद. सर.